घरात आली, राजकारण गाजवलं, पण आता वादात रुपाली चाकणकरांची पूर्ण कहाणी। एक साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी लग्नानंतर सून म्हणून राजकारणात एंट्री आणि थेट राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदापर्यंतचा प्रवास। पण सध्या त्याच नावाभोवती मोठा वाद पेटलाय। रुपाली चाकणकर, नेमकं काय आहे हे प्रकरण आणि त्यांचा प्रवास कसा होता, चला सविस्तर समजून घेऊया। रुपाली चाकणकर या मूळच्या पुणे जिल्ह्यातील दौंड येथील आहेत। त्यांचं माहेरचं आडनाव धारगडे। त्यांचा जन्म एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात झाला। शिक्षण त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या साधना महाविद्यालयातून पूर्ण केलं। सुरुवातीला त्यांना राजकारणात येण्याची कोणतीही इच्छा नव्हती। त्यांना अधिकारी बनायचं होतं आणि त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारीही केली होती। मात्र लग्नानंतर त्यांच्या आयुष्याची दिशा बदलली। लग्नानंतर त्या पुण्यातील धायरी येथील चाकणकर कुटुंबात सून म्हणून आल्या। त्यांच्या सासूबाई रुक्मिणी चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या आणि नगरसेविका होत्या। याच ठिकाणाहून रुपाली चाकणकर यांनी सार्वजनिक जीवनात रस घेण्यास सुरुवात केली। 2002 पासून त्यांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून काम केलं। ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना संघटित करण्यावर त्यांचा भर होता। याच कामामुळे त्यांची ओळख पक्षात वाढली। त्यांच्या संघटन कौशल्यामुळे त्यांना खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्षपद मिळालं। इथून त्यांच्या सक्रिय राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली। त्यांच्या आक्रमक शैलीमुळे त्या लवकरच पक्षात प्रसिद्धही झाल्या। यानंतर त्यांची नियुक्ती राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्षपदी झाली। 2019 मध्ये चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षात पोकळी निर्माण झाली होती। त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना थेट महिला प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली। 2021 मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर नियुक्त करण्यात आलं। सध्या त्या एका मोठ्या वादात अडकल्या आहेत। नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील अशोक खरात या व्यक्तीला महिला अत्याचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे। खरात स्वतःला कॅप्टन म्हणवतो आणि अंकशास्त्राच्या आधारे भविष्य सांगतो। रुपाली चाकणकर या त्याच्या श्री शिवनिका संस्थान या ट्रस्टच्या विश्वस्त आहेत। दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये त्या अशोक खरातचे पाय धुताना दिसतात। तसेच काही फोटोंमध्ये त्या त्याच्या डोक्यावर छत्री धरताना दिसतात। खरातवर गंभीर आरोप असताना अशा व्यक्तीसोबत त्यांचे संबंध का होते असा सवाल उपस्थित झाला आहे। या सर्व आरोपांवर स्पष्टीकरण देताना रुपाली चाकणकर म्हणाल्या की तो एक धार्मिक आणि सामाजिक संस्थेशी संबंधित कार्यक्रम होता। त्यांच्या मते अशोक खरात यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल किंवा त्यांच्यावर असलेल्या आरोपांबद्दल त्यांना माहिती नव्हती। पोलीस या प्रकरणाची चौकशी करत असून सत्य समोर येईल असंही त्यांनी सांगितलं। एक साध्या कुटुंबातून राजकारणात आलेल्या रुपाली चाकणकर आज मोठ्या वादाच्या केंद्रस्थानी आहेत। हा वाद नेमका कुठपर्यंत जातो आणि याचा त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं, या प्रकरणात रुपाली चाकणकर यांची चूक आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।